तुम्ही आज एखादा एनए प्लॉट विकत घेतला, तुमच्याकडे पैसे होते, चांगल्या रेटला तुम्हाला एखादा एनए प्लॉट मिळाला. कारण एनए प्लॉट पण पटापट संपून जातात कधी कधी, कधी कधी संपत पण नाही. पण त्याची कारणं वेगवेगळी आहेत. काय होतं की एखाद्या चांगल्या लोकेशनला जर एखादा एनए प्लॉट अवेलेबल असेल तर तो सेल पण होतो. म्हणजे आता समजा आचऱ्यासारखं लोकेशन आहे, तिथून बीच पण जवळ आहे, आचरा तिटा पण आहे, तर तिथे जर प्लॉटिंग असेल तर ऑब्व्हियसली तिथले प्लॉट्स बराबर सेल होणार, चांगल्या रेटला सेल होणार. आणि उद्या जर तुम्ही तिथे एखादा एनए प्लॉट विकत घेतला तर तुम्हाला तो सेल करणं पण शक्य आहे. एनए प्लॉट म्हणतोय मी तो. ज्या मुवमेंटला तुम्ही एनए प्लॉट वरती घर बांधलात, ओके, तर त्यानंतर मग तुम्ही त्या एक्सपेक्टेशन ठेवू शकत नाही की तुम्ही 5 वर्ष त्या घरामध्ये राहणार, घराचा उपभोग घेणार. ते घर, त्याचं एक डेप्रिसिएशन होणार, ते एक डेप्रिशिएटिंग असेट आहे. तर त्याच्यानुसार मग तुम्हाला बघा ते सेल होईल, लिक्विडिटी आहे, पण तुम्हाला रेट काय मिळेल हे तुम्ही डोक्यामध्ये घेतलं पाहिजे. तुम्ही नुसता एनए प्लॉट घेऊन ठेवलाय एक 3 गुंठ्याचा, आणि नंतर समजा तुम्ही चांगल्या लोकेशनला तो विकत घेतलाय, तुम्ही त्याचा नीट अभ्यास केला, आणि नंतर तो एनए प्लॉट घेऊन ठेवला आणि तुम्हाला त्याच्यावरती तुमचा पर्पज काय एनए प्लॉटचा, ती इन्व्हेस्टमेंट आहे का, तर तिथे टाउनशिप अप्रूव्ड आहे, तो कलेक्टर अप्रूव्ड आहे, टाउन प्लॅनिंग अप्रूव्ड आहे, म्हणजे तिथे घर बांधण्यासाठी तो घेऊन ठेवलाय ना. तुम्ही आज तो घेऊन ठेवला, तुम्हाला चांगला रेटला मिळाला, नंतर मग जेव्हा तुम्ही 15 वर्षांनी तुम्हाला घर बांधायचं तर तुम्ही तिथे जाऊन घर बांधा. तुमचा 15 वर्षानंतर विचार बदलला तर बघा, जसं तुम्हाला म्हटलं की म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट करा, 10 वर्षानंतर जर तुम्हाला त्यावेळी मार्केट डाऊन असेल तर तुम्हाला चांगले रेट नाही मिळणार, तुम्हाला वेट करावा लागेल जेव्हा मार्केट अप जाईल, आणि त्याच वेळी तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न्स मिळतील. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्स या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.